लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. लक्षवेध न्यूज चॅनलच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते सहकार राज्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र मालक, त्याचबरोबर मोहोळ तालुक्याचे माजी आमदार, मोहोळ तालुक्यामध्ये विकास काय असतो हे आपल्या कष्टानं दाखवून दिले. ते आपले सर्वांचे लाडके आदरणीय यशवंतराव माने, त्याचबरोबर मंचाला उपस्थित असणारे मोहोळ तालुक्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय पवार साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असणारे आमचे सहकारी जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय भाऊ चौगुले, देवानंदजी पाटील, समाधान शेळके, प्रमोदजी अवताडे, त्याचबरोबर भैया देशमुख, बाबासाहेब पाटील, स्मिताताई आणि माऊली जाधव, त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्वच प्रत्येक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, लोकशाही मधला चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता हा व्यवसाय सांभाळणारे आमचे सहकारी मित्र, ज्यांनी पत्रकारिता करत असताना किंवा पत्रकारितामध्ये सहभाग नोंदवताना ज्या अडचणी आल्या, ज्या गोष्टी त्यांच्यासाठी मैलाचे दगड ठरले, त्या सगळ्याच गोष्टीचा वापर त्यांनी आपल्या सुरुवातीच्या भाषणामध्ये केला. खरं तर अशी खूप कमी माणसं आहेत जे पत्रकारितेमध्ये स्वतःला झोकून देऊन बातमी खरी काय आणि खोटी काय ही स्वतः मनापासून ठरल्यानंतरच ती बातमी छापायचा निर्णय घेतात. त्यात आमचे दत्तात्रय मिसाळ साहेब आहेत. PI साहेबांनी सांगितलं आणि त्यांनी पण सांगितलं की समोरच्या व्यक्ती त्याच्या कष्टानं उभा राहिलेली असते. एखादी चूक छोटीशी झाली तर त्या चुकीचं किती विपर्यास करून बातमी छापायची आणि किती छापायची नाही हे ठरवणारे पत्रकार सध्याच्या दुनियेत फार कमी आहेत. त्यातलेच हे दत्ता मिसाळ आहेत. कारण पत्रकारिता करत असताना भावनिक पत्रकार असणं सुद्धा गरजेचे आहे. हे त्यांच्या पत्रकारिताच्या माध्यमातून त्यांनी या आपल्याला दाखवून दिलेलं आहे. एकदा असाच प्रसंग माझाही त्यांचा पण आला होता. आम्ही कुठे तर मला वाटते तात्याकडेच गेलो, असं बारामतीला कधी गेलो कुठल्या तर कामाच्या निमित्तानं. मी मोहोळपर्यंत आलो. मोहोळपर्यंत मला गाडी होती. मोहोळ नंतर निलंगपूरला कसं जायचं हा प्रश्न माझ्या समोर होता. रात्रीचे जवळपास 1:30-2 वाजले होते. 2 वाजले. मला म्हणजे भाई आता तुमचं कसं काय? मी म्हणलं आता काय पत्रकार साहेब, तुम्ही कसं येईल तसं मी जातो. तर 2 वाजता रात्री मला मोटरसायकलवर आम्ही मिळून गेलो आणि जात असताना खूप गप्पा छप्पा झाल्या. त्याचा स्वभाव कळला. त्याच्या जवळ राहून त्याच्या अंतर्मनाच्या गोष्टी काय आहेत त्या सगळ्या कळल्या. त्यावेळेला मी त्यांच्या इम्प्रेस झालो आणि तेव्हापासून आमचा संपर्क चांगल्या पद्धतीने आला. कारण मोहोळ तालुक्यामध्ये अनेक पत्रकार या ठिकाणी सगळेजण काम करताना दिसत आहेत. आता अण्णांनी मिश्किलपणाने काय असं नाही, पण काही खुलचक गोष्टी
आपल्या सगळ्याला दाखवून दिल्या. तर त्यांनी जरी त्या हसत हसत काही गोष्टी बोलल्या असतील, पण त्या सगळ्या गोष्टी पत्रकारांच्या बाबतीत त्यांनी ठरवल्या त्या अगदी दत्त मिसाळ यानंतर लागू होतातच. कारण मी सुद्धा काय फार मोठा वक्ता नाही, परंतु आता भाषण करावं लागतंय, बोलावं लागतंय, त्या पद्धतीने मी बोलायचा प्रयत्न करतोय. आज आपण सगळेजण या ठिकाणी संख्या कमी असेल, पण मी चेहरा बघतोय तर प्रत्येक माणूस आपल्या आपल्या भागातला, आपल्या आपल्या व्यवसायातला दर्दी माणूस या ठिकाणी आहे. गर्दीपेक्षा दर्दी जास्त असणं हे दत्ता मिसाळ यांचं खरं कौतुक आहे. आणि आम्हाला सगळ्याला या ठिकाणी त्यांनी या न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याने आम्हाला बोलवलं, मान सन्मान दिला. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.